नमस्कार. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मधील दुसरे प्रकरण इतिहासाची साधने. मागच्या प्रकरणात आपण पाहिलं की भारतीय उपखंड याचा आपल्याला इतिहास पाहायचा. यावर्षी प्रथमतः पहिल्या धड्यात पाहिलं आपण स्थळ, काळ, व्यक्ती आणि समाज. कोणत्याही इतिहासाचा अभ्यास करताना म्हणजे कोणत्याही कालखंडातल्या इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला काय आवश्यक आहेत, या 4 गोष्टी पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे. की आपण कोणत्या स्थळ म्हणजे कोणत्या ठिकाणचा इतिहास पाहतोय, नंतर कोणत्या काळातील इतिहास पाहतोय, आणि नंतर व्यक्तींच्या बाबत सगळ्या पैलू आपण त्यावेळेस कला, संस्कृती, वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती, राजकीय असो, सामाजिक असो, आर्थिक असो, व्यापारी असो, अशा वेगवेगळ्या व्यक्तींचा इतिहास पाहायचा आहे आपल्याला. आणि नंतर सामाजिक स्थिती पाहून त्या काळातील सर्व इतिहास आपल्याला पाहायचा आहे. हा इतिहास पाहायचा आहे आपल्याला पूर्ण भारतीय उपखंडातील. भारतीय उपखंड कुठे आहे आपण मागच्या ह्याच्यात पाहिले. आपल्याला एखादा पत्ता पाहिजे असेल तर आपण काय सांगतो, अमुक अमुक गल्ली. गल्लीच्या नंतर मोठा एरिया सांगतो एखादा. समजा हे अमन पाटील रोड, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा एरिया माळीवाडा, त्यापेक्षा मोठा अहमदनगर. आता हा झाला अहमदनगर. समजा एखाद्या खेडेगावातला आपल्याला पत्ता सांगायचा असेल, कोणता पत्ता सांगू शकतो आपण खेडेगावातला, एखादा पिंपरखेड, स्थान पिंपरखेड, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर, असं सांगत असताना आपल्याला हे लक्षात येतं स्थळ कुठं आहे. तसं आपल्याला आता इतिहास पाहताना पाहायचं आपल्याला या इयत्तेत असताना कोणत्या स्थळाचा इतिहास पाहायचा, आपल्याला पूर्ण भारतीय उपखंडाचा इतिहास पाहायचा आहे. मागच्या वेळेस पाहिलं आपण भारतीय उपखंड कोणत्या कोणत्या देशांचा सहभाग होतो उपखंडात. भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका या आणि बांगलादेश या सगळ्यांचा या भारतीय उपखंडात समाविष्ट होतो. हा मेन कुठे आहे, आशिया खंडात आहे. आशिया खंडात कुठे आहे, दक्षिण भागात आहे, म्हणजे दक्षिण आशियात. दक्षिण आशियामध्ये भारताचा म्हणजे भारत या देशाचा सर्वात मोठा भाग, विस्तारित भाग या खंडात येतो आणि त्यातली त्यात प्रभाव जास्त आहे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, भारतीय उपखंड. आणि भारतीय उपखंडाचा इतिहास पाहायचा आहे म्हणून आपल्याला प्रकरण पहिलं दिलं की आपल्याला भारतीय उपखंड आधी कुठे आहे, त्याचं स्थान काय आहे हे कळायचं, म्हणजे स्थान. त्यानंतर आपल्याला पाहायचंय त्याचा कालखंड पाहायचा. कालखंड पाहत असताना आपल्याला प्रत्येक वेळेस गैरसमज निर्माण होतात. काय होतं, प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास या सगळ्या गोष्टीचं मिक्स होतं विद्यार्थ्यांचं. नेमकं आपल्याला 6वीला कोणता इतिहास बघायचा आहे हा एकदा ठरवलं आणि त्यात कोणते कोणते राजे, महाराजे, साधनं, इतिहास, कसला इतिहास, सामाजिक इतिहास, आर्थिक इतिहास, राजकीय इतिहास, असे कोणते कोणते इतिहास येतात हे पाहिलं की आपल्याला तेवढ्या पुरतच लक्षात राहतं. आणि नंतर दुसऱ्या इयत्तेत गेलो की परत मिस्टेक होते आपल्या. आपण मागच्या वर्षी कोणता इतिहास पाहिला होता त्यासाठी एक सिक्वेन्स लावून घ्यायचा, आपल्या मनातच कल्पना करायची, सिक्वेन्स लावून घ्यायची की हा इतिहास इसवी सन पूर्वपासून इसवी सन 800 पर्यंत, इसवी सन 800 पासून ते इसवी सन 15 पर्यंत, इसवी सन 15 पासून इसवी सन 2000 पर्यंत. असा टप्पा जर आपल्या मनात कल्पना करून ठेवला की आपल्या इतिहासाचा अभ्यास करायला सोपा जातो. तर आता आपण पाहूया 6वीचा इतिहास. इयत्ता 6वीचा इतिहास आपल्याला कोणत्या काळातला पाहायचा आहे, तर आपल्याला पाहायचा आहे इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन 800 पर्यंत.
आता ही कल्पना आपण पाहिली, इसवी सन पूर्व आणि इसवी सन हे आपण 5वीला असताना पाहिले. आता हे आपल्याला घ्यायची काय आवश्यकता नाही, पण आपल्याला हा इतिहास पाहत असताना सगळ्या चारही गोष्टीचा इतिहास बघायचा आहे. मी एखादी गोष्ट सांगितली तुम्हाला, ह्या कालखंडातली आणि ह्या ठिकाणी घडलेली गोष्ट आहे असं सांगितलं मी तुम्हाला, तर तुम्ही विश्वास ठेवणार का? कारण तुमचे शिक्षक सांगतात. मी जर आज एक तलवार घेऊन आलो हातात आणि तुम्हाला दाखवली की ही छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आहे, तुम्ही विश्वास ठेवणार का? भरपूर जण ठेवतात. का? आमच्या सरांनी सांगितलं, आमच्या शिक्षकांनी सांगितलं, आमच्या शिक्षकांनी सांगितलंय की ती तलवार छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहे. ही तुमची बौद्धिक क्षमता झाली, तुमचे बौद्धिक विचार करण्याची पद्धत झाली. पण जर इतिहासाच्या बाबतीत पाहिलं तर ही तलवार त्यांची आहे, ही ठरवून देणारे आम्ही कोण, तुम्ही कोण? तर आपल्याला इतिहासाचा साधनांचा उपयोग करायचा आहे आणि ते साधनं विश्वासार्ह असली पाहिजेत. म्हणजे काय? तर जो कोणी इतिहास लिहितोय, जो कोणी इतिहास अभ्यासतोय, जो कोणी इतिहासाचं संशोधन करून ते घटना सुसंगतपणे मांडतात आणि त्या मांडण्याच्या गोष्टीला कशाच्या आधारावर, बघा इतिहास लिहिला जातो तो कशाच्या आधारावर लिहिला जातो त्याला काय म्हणायचं? इतिहासाची साधनं. म्हणजे ज्या पद्धतीच्या आधारावर एखादी घटना घडली, वर्गातही तुमच्या भरपूर घटना घडतात बा, यांनी मला मारलं, त्यांनी मला मारलं, त्यांनी मारलं, शिक्षकाकडे घेतात. शिक्षकाला त्या इतिहासाचं काही माहित नसतं. कोणत्या इतिहासाच्या? तुमच्या घडलेल्या भांडणाचा इतिहास, तो इतिहासच असतो. कारण अगोदर घडून गेलेली भांडणं. येताना 2 जण येतात, सर यांनी मला मारलं, उदाहरणार्थ सांगतोय, यांनी मला मारलं. तर मारला म्हणजे काय? कशाने तरी मारला असेल, पट्टी, पेन्सिल, काही खडू बिडू, दप्तर, कंपास यांनी मारलं. मग दुसरा काय म्हणतो? नाही मारलं सर, अमुक अमुकला विचारा. मग तो दुसरा येतो, दुसरा आला, तो काय झाला? पुरावा झाला. म्हणजे बघा सर त्यांनी सांगितलं यांनी मारलं, म्हणजे हा काय दुसऱ्याने सांगितलेला पुरावा आम्ही ग्राह्य धरायचा का? तर तो मौखिक पुरावा झाला. तो सांगतो सर खरंच यांनी मारलं. म्हणजे असे पुरावे आपल्याला काय पाहिजे असतात? पुरावे पाहिजे असतात. कशासाठी? ज्या घटना घडून गेल्या त्यावर आपल्याला जे पुरावे असतात, ज्या पुराव्याच्या आधारे आपण ती सत्य घटना आहे का असत्य घटना हे पाहतो, त्या पुरावे असतात. त्यालाच काय म्हणतो आपण? इतिहासाची साधने. इतिहास लिहित असताना आपल्याला कोणती कोदणी, कोणती साधनं वापरली पाहिजेत, ही झाली आपली छोटी मोठी साधनं. पण इतिहास, ज्या पद्धतीने इतिहास लिहिला जातो, इतिहासाच्या पुस्तकात त्या घटना येतात, त्या घटना लिहित असताना आपल्याला त्या इतिहासाच्या साधनांची आवश्यकता असते. मग ते इतिहासाची साधनं, पुरावे, आपण आपल्या भाषेत बोलतो पुरावे, कशी मिळवता येतील? मग ती ठरवावं लागतं की कसं, कोणत्या आधारावर आपल्याला ते इतिहास लिहिला जातो. तर उत्खनन करताना अनेक गोष्टी सापडतात आपल्याला. काही भांडे सापडतात, काही वस्तू सापडतात, काही नाणी सापडतात, काही स्वयंपाकाचे भांडे सापडतात, काही मृतदेह पुरलेले असतात, त्या पुरलेल्या मृतदेहाच्या हाडं सापडतात, काही मंदिर आहेत जुने, काही मंदिर आहेत, मस्जिद आहेत. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहता येतात. अनेक गोष्टी आहेत. त्या अनेक गोष्टी पाहत असताना आपल्याला ही साधनं सापडतात. त्यावरून आपण इतिहासाचं संशोधन करतो आणि त्या संशोधन केल्यानंतर आपण त्या संशोधनाच्या आधारे इतिहास लेखन करतो. ज्या संशोधनात वापरले गेलेली जे साधने, पुरावे असतात त्याला काय म्हणतात? इतिहासाची साधने. इतिहासाची साधनं आहेत कोणत्या कोणत्या प्रकारची, कोणत्या आधारावर आपण इतिहास सगळा अभ्यासतो, हे इतिहास अभ्यासनाची साधनं पाहायची आपल्याला. पहिले तर आपल्याला पाहायचे इतिहासाच्या साधनांचे प्रकार. 3 प्रकार असतात. इतिहासाच्या साधनांचे 3 प्रकार पाहूयात आपण. कोणते कोणते प्रकार आहेत पाहू. भौतिक, दुसरा प्रकार
इतिहास लिहित असताना जी साधनं वापरली जातात त्या साधनांचे आपण 3 प्रकार केले. समोर आहे तुमच्या पहा, भौतिक साधनं, लिखित साधन आणि मौखिक साधन. हे आपण वापरतो. भौतिक साधनं म्हणजे काय, लिखित साधनं म्हणजे काय आणि मौखिक साधनं म्हणजे काय. एखादी घटना आपल्या आयुष्यात घडून गेलेली असती, कोणत्या आणि कोणत्या, प्रत्येकाच्या अनेक आठवणी असतात, प्रत्येकाच्या जीवनात घडलेल्या अनेक ऐतिहासिक गोष्टी असतात, त्याला आपण ऐतिहासिक म्हणूयात. एखादी खूप मोठी गोष्ट घडली आणि त्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं, ती एक मोठी घटना आहे. पण ती सांगतो का आपण, सांगत असताना आपल्याला ती पुरावे दाखवावं लागतात. म्हणजे काय, आपण जर एखादी गोष्ट सांगितली की माझ्या आयुष्यात एखाद्या अशी गोष्ट घडली की त्यामुळे माझं आयुष्यच बदलून गेलं, मग कोणती घटना आहे, मी ऐकली ती घटना, मी का विश्वास ठेवायचा, त्यांनी मला पुरावे द्यावेत. मग ही पुरावे देण्याची साधनं असतात, म्हणजे जी साधनं असतात ती साधनं म्हणजे ही 3 प्रकारची असतात. आता आपण ऐतिहासिक घटना पाहतोय. ऐतिहासिक घटना कुठल्या कालातली पाहतोय, प्राचीन इतिहासातली पाहतोय. आणि प्राचीन इतिहासात वापरले गेलेल्या सगळी साधनं बघा, प्रत्येक साधनांची वेगवेगळे प्रकार आहेत. प्राचीन इतिहास पाहत असताना आपल्याला इतिहासाची साधनं वेगळी आहेत, म्हणजे वस्तू वेगळ्या आहेत, वास्तू वेगळ्या आहेत, लिखित साधने वेगळी आहेत. आज आपल्याला इतिहास आजचा आहे, हाच घडलेला, हा कोणतीही घटना असो, आजची घटना ही जर अजून 5 वर्षांनी 10 वर्षांनी पाहिली तर ती घटना लिखित स्वरूपाची तुम्हाला प्राप्त होऊ शकते. ज्या वेळेस लिखित साधनं सुरू झालेत, आपण म्हणतो ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक इतिहासाची जी काही घटना सुरू झालेली, ऐतिहासिक, प्राग ऐतिहासिक नाही म्हणत मी, ऐतिहासिक गोष्टीला ज्यापासून सुरुवात झाली त्यापासूनच्या सर्व इतिहासातल्या साधनांचा आपण संग्रह करून ठेवलेला आहे. सगळ्या देशांचा आहे, आपल्या देशाचा नाही, सर्व देशांकडे, जगाचा सुद्धा इतिहास आहे. प्रत्येक देशाचा इतिहास असतो. इतिहासात घडलेल्या सगळ्या साधनांचं एक मोठं संग्रहालय असतं आणि त्या संग्रहालयाच्या आधारावर आपण इतिहासाचं लेखन करत असतो. त्या संग्रहात काय कशा प्रकारची लेखन साधनं, इतिहास साधनं असतात ती आपण ही 3 प्रकारची असतात. म्हणजे कोणती, भौतिक साधनं. भौतिक म्हणजे काय, आपण वास्तू म्हणतो, वास्तू आणि वस्तू. वास्तू म्हणजे कोणत्या कोणत्या वास्तू आहेत, मोठमोठ्या इमारती, ऐतिहासिक इमारती असतात. आपण काय होतं, कधी कधी विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही की आपण एखादी गोष्ट करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या वस्तू आपण संग्रहित करतो. त्या संग्रहित केल्यानंतर आपण पाहिले, 5वीला पाहिले की एखादी वस्तू आपण आणली, समजा एखादी सजीव माणसाचं हाड आणलं, कोणताही सजीव माणूस, सजीव आपला प्राणी, त्या प्राण्यांचं हाड आणलं, कोणताही प्राणी असू द्या, त्या प्राण्यांचं हाड सापडलं आणि त्याच्यावर संशोधन करण्याची प्रक्रिया आपण मागच्या 5वीला असताना पाहिलं. कर्ब 40 किंवा कर्ब 14 म्हणतो आपण. त्याचं वय काढलं जातं, त्या कर्ब 14 नुसार अंदाज काढला जातो, मग त्यावर चर्चा होती आणि अशा प्रकारच्या वस्तूवरून ती वस्तू कोणत्या कालखंडातली आहे आणि त्या वस्तूचा इतिहास काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो, फक्त एका वस्तूवरून. म्हणजे अशा अनेक वस्तू आहेत, अनेक वस्तू आहेत, वास्तू आहेत, घरे आहेत, स्तूप आहेत, लेणी आहेत. म्हणजे आपण पाहूयात, चर्च, मशिदी, अशा वेगवेगळ्या गोष्टी. चर्च, मशीद, अशा वेगवेगळ्या वास्तू आपण त्या पाहतो. अनेक इतिहास, कुतुब मिनार पाहतो, ताजमहाल पाहतो, अशा ऐतिहासिक वास्तू आहेत. स्थानिक पातळीवर पाहिलं तर आपण ऐतिहासिक अहमदनगरचा किल्ला, चांदबिबीचा महाल. आता चांदबिबीचा महाल आहे, आपण उदाहरणार्थ घेऊयात. चांदबिबीचा महाल, सगळं जग, सगळा देश, महाराष्ट्र, अहमदनगर जिल्हा ह्या चांदबिबीचा महाल म्हणून आपण ओळखतो. पण तो चांदबिबीचा महाल म्हणजे चांदबिबीचा महालच आहे का, हा कधी प्रश्न पडला का तुम्हाला? एकदा तुम्ही जा, त्या चांदबिबीच्या महालावर जा, त्यावर पुरातत्व खात्याने ती वैशिष्ट्यपूर्ण इमारत, ऐतिहासिक इमारत, ती कोणत्या पद्धती, कशाची आहे आणि कोणी बांधली याचा सर्व तिथे उल्लेख आहे. पण आपण काय म्हणतो, चांदबिबीचा महाल आणि चांदबिबीने बांधला. आता चांदबिबीने बांधला म्हणजे काय बांधला, आता आख्यायिका पहा बघा. इथं दोन गोष्टी, 2 उदाहरणं देतो तुम्हाला. आख्यायिका काय आहे की चांदबिबी जी राणी होती आपल्या अहमदनगरची, त्या राणीला
काय पाहायचा होता, दिल्लीचा दिवा पाहायचा होता, असं प्रख्यात आपण एकमेकांना गप्पा मारताना म्हणतो. आता एखादे पृथ्वी गोल आहे ते तर शक्य नाही, आपण पृथ्वीवर या ठिकाणाहून दुसरे ठिकाण पाहणं. पृथ्वी गोल असल्यामुळे दिल्लीपर्यंतचा क्षण किंवा एखादी ऐतिहासिक वास्तू किती उंच गेली तर आपल्याला दिसू शकत नाही, हे आपल्याला माहिती आहे. पण ही आख्यायिका आपण ऐकलेली आहे. ती कसली आख्यायिका आहे, म्हणजे मौखिक म्हणजे काय, मुखाने याच्याकडून त्याच्याकडे त्याच्याकडून याच्याकडे गेलेली एखादी गोष्ट. आपण कावळ्याची गोष्ट पाहतो तहान लागल्यावर, ती आता ते आपण पाहणार नंतर. पहिले आपण वास्तूवर येऊया. चांदबिबीचा महाल ही मौखिक वास्तू आहे. त्या वास्तूचा इतिहास पाहताना आपल्याला लक्षात येईल त्याचा कुठेतरी उल्लेख आहे. जरी आपल्याला तो उल्लेख नसला तरी त्या वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक इमारतीचा, दगडाचा, बांधकामाचा, त्याच्या रचनाचा, इतिहासातील अनेक रचनाकार होते. हे आपण पहा, आजही एखादी बिल्डिंग बांधत असताना इंजिनियरची मदत घेतो, आणि ती इंजिनियरची मदत त्यावेळेस त्यांनी घेतली असेल आणि त्यावेळेस इंजिनियर होते का, या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास केला जातो. आणि ती अभ्यासत असताना अनेक गोष्टी बाहेर पडतात, आणि त्या बाहेर पडलेल्या सत्य घटना म्हणजे घटनाक्रम, या घटनाक्रम आपण लिहितो. आणि ती लिहिण्याची साधना वापरलेली कोणती असते, आपण वास्तू म्हणून वापरली असते. त्याला आपण इमारत म्हणतो, मशीद म्हणतो, किंवा एखाद्या कबर सुद्धा असू शकते. म्हणजे वेगवेगळ्या वास्तूचा आपण उपयोग करून त्याचा इतिहासासाठी उपयोग करतो, इतिहास लेखनासाठी उपयोग करतो. म्हणजे भौतिक साधनं, जी स्थानिक भौतिक वस्तू आपण म्हणतो ना, वस्तू, वास्तू, या सगळ्या गोष्टीचा इतिहास साधनं म्हणून आपण इतिहासात उपयोग करतो. आणि त्या आधारे आपण त्या कालखंडातली सर्व माहिती एकमेकांना सांगत असतो, आणि त्या आधारावर घेऊन इतिहास लेखन होत असतं. म्हणून त्या सर्व भौतिक साधनांना ऐतिहासिक साधनं म्हणतात. आता वस्तू असताना नाणी म्हणजे आपण पैसे किंवा देवाणघेवाण करताना त्यावेळेस वापरली गेलेली वस्तू विनिमय पद्धतीने त्यावेळेस चालणारे व्यवहार, व्यापार, व्यवसाय, ह्या पद्धतीनं कधी कोणत्या काळात आपण व्यवसाय, उद्योग आणि देवाणघेवाण चालू होते त्यावेळेस प्रत्येक वेळेस पद्धती वेगळ्या होत्या. प्राचीन काळात पाहिलं तर आपण एखाद्याला वस्तू विनिमय पद्धतीने केलं जायचं, आणि दुसऱ्या पद्धतीने म्हटलं तर मग नंतर नाणी निघाली. नाणी म्हणजे धातूचे वापरले गेलेले वेगवेगळ्या प्रकारची नाणी, जे मौल्यवान धातू होते. अनेक प्रकारचे आपण नाणी पाहतो. एखादा व्यक्ती आला आणि जुन्या प्रकारचे नाणं दाखवलं तर आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण वाटते, अरे वा, त्या काळातलं नाणं पाहिलं आपण. अशा प्रकारची एक पद्धत असते. त्यावेळेस वापरली गेलेली नाणी, गुहाचित्रे किंवा गुहामध्ये असलेले वेगवेगळ्या पद्धतीचे वस्तू कशाच्या होत्या त्यावेळेस. आता सोन्या, चांदी, माती, जर्मल, पितळ आपण जी वापरतो वेगवेगळ्या वस्तू, त्यावेळेस तर नसतानच ना. प्राचीन काळात तसं काही नव्हतंच. मातीची भांडी सुद्धा वापरली जात होती. मातीची भांडी, मातीची खेळणी, आणि गुहामध्ये राहत असलेला मानव वेगवेगळ्या लाकडी आणि दगडी अशा वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करत असत. म्हणजे ह्या वेगवेगळ्या वस्तू वापरत असताना आपल्याला दगडी शिल्प, धातू आणि दगडापासून बनवलेले वेगवेगळे हत्यार, शिकारीसाठी वापरलेले हत्यार, संरक्षणासाठी वापरलेले हत्यार, किंवा संरक्षणानंतर आपण पाहतो की एखाद्या त्यावेळेस राहताना टोळीने राहायचे. टोळीत एकमेकांना सहकार्य करायचे. हिंस्र प्राणी येऊ नये म्हणून जे मोठे व्यक्ती आहेत ते शिकारीला जायचे. शिकारीला नेताना वेगवेगळ्या शस्त्राचं, ते दगडीच शस्त्र वापरले जायचे. आणि शस्त्र वापरले गेल्यानंतर ते शस्त्र अजूनही आपल्याला उत्खननात सापडतात. त्यावेळेस जे शिकारीला गेले ते घरी थांबायचे. का घरी थांबायचे, तर त्यावेळेस असलेले म्हणजे मोठे प्राणी या छोट्या टोळीवर काय करायचे, आक्रमण करायचे. छोट्या टोळीवर आक्रमण करायचे, मानवी वस्तीवर आक्रमण करायचे, मानवी वस्ती पूर्ण उद्ध्वस्त करून टाकायचे. आणि उद्ध्वस्त केल्यानंतर त्याच्या संरक्षणासाठी मानवी वस्तीतील काही लोक तिथे थांबायचे आणि वेगवेगळे शस्त्र एकत्रितरित्या वापरायचे. ते शस्त्र वेगळे, म्हणजे अशा वेगवेगळ्या वस्तू, शस्त्र किंवा नाणी, मातीची भांडी, खेळणी आणि वेगवेगळे मणी, आपण त्याला बांगड्या म्हणतो, काही बांगड्या वापरल्या जायच्या, वस्तू वापरल्या जायच्या. ह्या वस्तू आपण जर आज पाहिल्या तर त्या सर्व वस्तू आपल्याला भौतिक साधनांचा उपयोग म्हणून करता येतो.
आणि त्या भौतिक साधनांच्या आधारे तुम्ही पाहिलं असेल कधी इतिहासाच्या पुस्तकात मानवाचे मूर्ती सापडली, ऐतिहासिक मूर्ती सापडली, तर ती मूर्ती पाहणाऱ्याला वाटत नाही काही त्याचं वैशिष्ट्य, पण जो ऐतिहासिक दृष्टिकोनातून बघतो त्यावेळेसच्या त्या मूर्तीचं वैशिष्ट्य आपल्याला महत्वाचं असतं. का? त्यावेळेस वापरण्यात गेलेली माती कोणत्या प्रकारची वापरली, त्या नक्षी कोणत्या प्रकारची वापरली गेली, नक्षीत काय लिहिलंय, नक्षीत को वेगळ्या. आज आपण गोल गोल करतो, गोल गोल करतो. आज आपण एका ऑलिम्पिकचं चिन्ह आहे पहा, वर्तुळ वर्तुळ वर्तुळ. तसं सुद्धा वर्तुळ काढलेले एकमेकात गुंतवलेले वस्तूचे असलेली नक्षीची भांडे सुद्धा प्राचीन काळात आपल्याला सापडले. म्हणजे काय? तर त्यावरून आपल्याला त्या कालखंडातील असलेल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचं, म्हणजे आत्ताचं तंत्रज्ञान आहे, त्या काळाचं जे काही तंत्रज्ञान त्यांनी वापरलं किंवा आपल्याला सुखसुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी ज्या ज्या वस्तू आणि आयडिया वापरल्या, त्या आयडिया आपल्याला त्या वस्तूतून आपल्याला पाहता येतात आणि ते इतिहासात येतात आणि त्याचा आपण इतिहास साधन म्हणून वापर करून घेतो. आता लिखित साधन हे झालं भौतिक साधनं. आता आपल्याला लिखित साधनं. लिखित साधनं पहा, एखाद्या गोष्टीचा आपल्याला लिखित पुरावा असला तर आपण त्यावर जास्त विश्वास ठेवतो. कोणतीही गोष्ट असू द्या, इतिहासाच्या सर्व म्हणजे आपल्याला प्राचीन इतिहासापासून आतापर्यंत लिखित साधनं भरपूर सापडलेले आहेत. वेद वाङ्मय ते सुद्धा आपल्याला आहेत, त्यांचा अर्थ आपल्याला लावतोय. पण हे वेद वाङ्मय अगोदर लिहिली गेली का? तर नाही, त्याच्या अगोदर मुखोद्गत होती. मुखोद्गत म्हणजे काय? तर आपण जी साधनं आहेत ती साधनं प्रथम प्रत्येक धर्मात, म्हणजे हिंदू, जैन, मुस्लिम अशा वेगवेगळ्या धर्माच्या का आपण लिखित साधनं पाहतो. त्या लिखित साधनात एकमेकांना दिलेलं ज्ञान हे कोणत्या पद्धतीने दिलंय हे आपण पहिल्यांदा पाहिलं तर आपल्याला पहिल्यांदा लक्षात येतं की हे मुखोद्गतच दिलं गेलं. म्हणजे पहिल्यांदा तुमच्या लक्षात येतं का अनेक मालिकेत किंवा अनेक पिक्चरमध्ये किंवा अनेक नाटकात, चित्रपटात तुम्ही पाहिलं असेल की ऋषी मुनी बसतात आणि खाली 10-12 शिष्य बसलेले असतात. ते शिष्य बसलेले असतात म्हणजे काय करतात की ऋषी मुनी ज्ञान देत असतात आणि ते ज्ञान आपल्याला प्राप्त करून घेत असतात. तर त्यावेळेस त्यांच्या हातात काय दिसलं का तुम्हाला? पेन, वही, साधनं काय नाही, शांत बसून ते ऐकत असतात. आणि ते ऐकत असताना त्या ऋषी मुनींनी दिलेलं ज्ञान ते मुखोद्गत म्हणजे ते बोलणार, यांनी आत्मसात करायचं आणि ते बोलायचं, म्हणजे मुखोद्गत ज्ञान देण्याची पद्धत होती. त्यानंतर आता आधुनिक पद्धतीने हळूहळू तेच ज्ञान लिखित स्वरूपात आले. म्हणजे प्राचीन इतिहासापासून रामायण, महाभारत अनेक ग्रंथ आहेत, अनेक वाङ्मय आहेत, वेद आहेत, ब्राह्मणिक आहेत, उपनिषद आहेत, हे सगळे कसे आहेत? लिखित स्वरूप आहेत. आणि लिखित स्वरूपात असलेले हे ज्ञान आपल्याला कशा प्रकारे आले? ते इतिहासाच्या पावला साधनाद्वारे हळूहळू हळूहळू आपल्यापर्यंत आले आणि आज ते आपल्याला आधुनिक पद्धतीने वाटतंय. आज एखाद्या कागदावर प्रिंट 2 मिनिटात येते, फोटो 2 मिनिटात येतोय, पण त्यावेळेस तशी साधन नव्हती. असलेल्या अनेक कालखंड गेलाय, एकमेकांना मुखाद्वारे किंवा एकमेकांना मुखोद्गत करून ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी त्यांचे अनेक कालखंड गेलाय. त्यानंतर लिखित स्वरूपाचा प्रश्न आला, नंतर लिखित आला. म्हणजे हे लिहित 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 जोपर्यंत आपल्यापर्यंत आलंय तर ते खूप मोठा कालखंड गेलाय. मग पहिल्यांदा काय भाषा होती का? भाषा होती का? नाही, भाषा नव्हती. लिखित साधनं निर्माण कशी झाली? ती गरजेतून झाली. एखादा व्यवहार झाला आणि व्यवहार झाल्यानंतर जर आपण एखाद्या लक्षात ठेवण्याची पद्धत प्रत्येक वेळेस प्राचीन काळी एखादा मोठा व्यवहार झाला किंवा आपण एखाद्याला देणं आहे किंवा आपण एखाद्याकडून घेणं आहे किंवा एखादी वस्तू घ्यायची आहे, ती घ्यायची आहे हे लक्षात ठेवण्यासाठी लोक प्राचीन काळी चिन्ह वापरत होते. चिन्ह वापरायचे म्हणजे खुणा करून ठेवायचे, चिन्ह, चित्र अशा एक कल्पना करून त्यांनी हे चित्र ह्याचं, हे चित्र ह्याला असं चित्राचा आणि चिन्हाचा वापर करत होते. चिन्हाचा वापर झाल्यानंतर नंतर एखाद्या वळणदार गोष्टीचं अक्षर लिहायला सुरुवात झाली किंवा त्याला ठराविक अक्षर नाव देण्यात आलं आणि त्या अक्षराचा उल्लेख केला की ही गोष्ट समजून घ्यायची. अशा प्रकारची चिन्ह, खुणा यातून हळूहळू नोंद करण्याची पद्धत सुरू झाली. त्या नोंद करण्याच्या पद्धतीवरून हळूहळू लिपी तयार झाली आणि त्या लिपीवरून भाषा निर्माण होऊन आपल्याला त्या लिखित साधनांचा उपयोग पाहता येतो. म्हणजे अनेक प्रकारची लिखित साधने लिहिलेली आहात. तुम्ही म्हणता हा लिखित झालेला साधनांचा उपयोग आपल्याला कोणत्या भाषेत आहे? समजा आपल्याला मराठी भाषा येते, एखादी गोष्ट पाली भाषेत लिहून ठेवलेली इतिहासात आपल्याला सापडली, तर मग आपल्याला ती सुद्धा
काय करावं लागते, अवगत करावं लागते, भाषा ती अवगत करावं लागते. अनेक ठिकाणी अडचणी येतात पहा. एखाद्या गावात उत्खनन करताना किंवा मंदिराचं बांधकाम, एखाद्या इमारतीचं बांधकाम, माझ्या घराचं बांधकाम, तुमच्या घराचं बांधकाम हे चालू असताना एखादा दगड सापडतो आणि त्या दगडावर लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं आपल्याला कळत नाही. आपण मग सुशिक्षित आहे, इंग्रजी येते, हिंदी येते, मराठी येते, उर्दू येते, अनेक भाषा आपल्याला प्राप्त होऊन अजून ती भाषा आपल्याला वाचता येत नाही. का वाचता येत नाही? त्यावेळेस असलेली भाषा शैली किंवा भाषेची पद्धत किंवा लेखन पद्धत किंवा चिन्ह, या सगळ्या गोष्टी, लिपी, हे सगळं वेगवेगळं होतं. ते वाचण्यासाठी आपल्याला त्या लिपीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. अनेक लोक आहेत पहा, मोडी भाषा. अनेक शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काय होते, त्यावेळेस लिहिलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्या अनेक गोष्टी आपल्याला वाचण्यासाठी मोडी अभ्यासक, आपल्याकडे इतिहास वाचक सुद्धा आहेत. त्यांनी त्या गोष्टी, त्या भाषेचा अभ्यास केला आणि ते वाचत असताना आपल्याला त्या गोष्टी अवगत व्हायला लागल्या. त्यामुळं लिखित स्वरूपाची जी साधनं आहेत ती लिहिलेली आहेत. ती साधनं म्हणजे लिखित स्वरूपाची जी साधनं आहेत ते अनेक भाषेत आहेत. प्रत्येक देशात वेगवेगळी भाषा आहे, प्रत्येक देशात वेगवेगळे लिखित साधनं आपल्याला प्राप्त होतात आणि त्यामधून आपण लिखित साधनांचा वापर करून त्या कालखंडातील ऐतिहासिक घटनांचा आढावा घेऊ शकतो आणि सुसंगत मांडणी करून आपण इतरांना इतिहास सांगू शकतो आणि इतिहासाचा उल्लेखही आपण आदरापूर्वक करू शकतो. ही आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे लिखित साधन. दुसरी गोष्ट आहे, तिसरी मौखिक साधनं. मौखिक साधनं, मौखिक साधनं सगळ्यात महत्वाची आणि तुम्हाला मनोरंजक असतात. म्हणजे काय, एखादी गोष्ट आपल्याला दुसऱ्यांना सांगत 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 सांगत, जी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडलेली आहे ती गोष्ट आतापर्यंत आपल्याला एकाने दुसऱ्याला सांगितली, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितली, तिसऱ्याने चौथ्याला सांगितली, चौथ्याने पाचव्याला सांगितली आणि ती आपल्यापर्यंत आली. ती कुठंच लिहिलेली नाहीये, पण ती ऐकायला आपल्याला खूप छान वाटते आणि आपल्याला अभिमान वाटतो. या सगळ्या गोष्टी मौखिक असतात. काही लोककथा असतात, काही गोष्टी असतात, काही मनोरंजक गोष्टी असतात, काही विनोदी गोष्टी असतात. ह्या सांगत सांगत आलंय. आपल्या कावळ्याची गोष्ट आपल्याला माझ्या लहानपणापासून मी ऐकतोय. अनेक लोक आत्ता जी लहान आहेत ती पण ऐकतात. कावळ्याची म्हणजे कोणती, तहान लागली आणि माडक्यात पाणी आहे, त्यात कावळा काय करतो, तहान लागली म्हणून एक दगड उचलतो त्यात टाकतो, एक दगड उचलतो त्यात टाकतो, पाणीवर येतं. अशा प्रकारच्या अनेक, ती घटना आता कुणी लिहिली काय गोष्ट काय माहित नाही, पण ही साधना चालत 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 मौखिक आलेली आहे. अनेक गोष्टी पाहत असताना पहा, आपण स्वयंपाक घरात गेलो तर आजीबाई सांगते, खोकला येतोय ना, अमुक अमुक वस्तू खा, तुझा खोकला राहील. आता ती कुठे लिहिलेली नाही, बस फक्त आयुर्वेदात लिहिलेली असेल, पण ती चालत आलेली एखादी गोष्ट उपचारासाठी आपण आजीबाईचा वाटवाचा वापर करतो. हे काय केलेलं आहे, मौखिक गोष्टी, लोककथा, लोकगीतं, यातून आपल्याला जनजागृती करून अनेक गीतं आजही आपण गुणगुणतो, पण ती फक्त लिहिलेली नाहीत, मौखिक साधनाद्वारे किंवा मौखिकद्वारे आपल्या सर्व गोष्टीमध्ये आपल्यापर्यंत पोचत 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 आले. अशा प्रकारची साधने इतिहासाची आपल्याला सतत आपल्या आत्ता घडलेल्या इतिहासाच्या बाबतीत आणि पूर्वी घडलेल्या इतिहासाचा, म्हणजे आज घडलेल्या गोष्टी हा उद्या इतिहासच घडतोय. म्हणजे या सगळ्या साधनांचा 3 प्रकारे आपल्याला उपयोग करता येतो. म्हणजे इतिहास लेखन करताना आपल्याला ह्या 3 साधनांचा नक्कीच उपयोग होतो. म्हणजे साधना, इतिहासाची साधनं म्हटलं की आपल्याला खूप मोठा प्रश्न पडतो की इतिहासाची साधनं म्हणजे, आणि शब्दप्रयोग वापरला आपल्याला वाटतं हे काहीतरी वेगळंच आहे. इतिहास साधने हा काही वेगळा प्रकार नाही. इतिहासाची साधनं म्हणजे आपण लिहिण्यासाठी वापरलेले वेगवेगळे पुरावे. आपल्याला पुरावे हा शब्द वापरला की आपल्याला खूप छान वाटतं. हा पुरावा, तो पुरावा, याचा हा पुरावा, त्याचा आता पुरावा, त्याचा तो पुरावा, हा वेगवेगळ्या घटनांचा जो पुरावा आहे, आपल्या भाषेत जो पुरावे म्हणतो आपण, ते पुरावे लिखित स्वरूपाचे असू शकतात किंवा वास्तू स्वरूपाचे असू शकतात, वस्तू स्वरूपाचे असू शकतात किंवा मौखिक स्वरूपाचे सुद्धा असू शकतात. ह्या लिखित साधनांच्या द्वारे आपण जे काही साधनांच्या द्वारे इतिहास लिहितो, तो इतिहास म्हणजे काय असतो, एक संशोधन करून विश्वासार्थ ठरलेला हा इतिहास असतो. म्हणून आपण विश्वासार्थ इतिहास अभ्यासताना इतिहासाच्या साधनांचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे की हा इतिहास कोणत्या साधनांच्या आधारे लिहिलाय, ज्या ज्या गोष्टीच्या आधारे लिहिलाय, तीच आधारे
जी आधारपत्र किंवा आधार वस्तू वास्तू भौतिक या साधनांच्या द्वारे लिहिलं आहे ती साधनं खरंच विश्वासार्थ आहेत का, याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की इतिहास किती विश्वास ठेवण्याजोगा आहे आणि किती विश्वास ठेवण्याजोगा नाही, अशी आपल्याला पद्धतीने लक्षात ठेवता येतं. म्हणून इतिहास अभ्यासताना इतिहासाची साधनं प्रथम अभ्यासणं गरजेचं आहे. धन्यवाद.